नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, आपण रणजित निंबाळकर खून प्रकरणाचे अपडेट घेत आहोत. आतापर्यंतच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एखादी घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेतील आरोपींना, त्या घटनेतील दोषींना अ, जास्तीत जास्त शिक्षा लागण्याची सर्वांचीच मानसिकता असते. तशीच तुमची ही मानसिकता आहे. म्हणजे जे रणजित निंबाळकरांवरती प्रेम करत होते किंवा एरवी कोणताही सामान्य माणूस. तर सध्या जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये लोकांची अशीच अपेक्षा आहे की याच्यामध्ये शिक्षा लागली पाहिजे. परंतु शिक्षा लागत असताना आरोपीचा वकील तो आरोपीचा बचाव नेहमी करत असतो आणि आरोपी याच्यात कसा दोषी नाही हे सांगत असतो. अर्थात त्या वकिलांचं ते कर्तव्य असतं, त्याचं काम असतं. तर त्याच्यासाठी मजबूत बाजू कोणती असावी लागते? तर मजबूत असावी लागते ती पोलिसांनी केलेला त्या घटनेचा तपास. पोलिसांनी जर त्या घटनेचा तपास व्यवस्थित केलेला असेल आणि त्याची कागदपत्र जर व्यवस्थित बनवलेली असतील, त्याच्यातले साक्षीदार, त्याच्यातले जर पंच हे जर महत्त्वाचे असतील आणि ते जर फुटणार नसतील, तर बहुतेकदा गुन्ह्यामध्ये शिक्षा लागतेच. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की तो कागद कसा तयार केला जातो? म्हणजे थोडक्यात काय, की कुठलाही गुन्हा अ, त्याचा इंटेन्शन काय होतं आणि तो गुन्हा कसा केला? अ, म्हणजे काय, की सुरुवात गुन्ह्याची कुठल्या कारणावरून झाली, ते कारण आणि ते कारणापासून गुन्हा कसा घडला, तो जो घटनाक्रम आहे त्याची पूर्ण चेन म्हणजे काय, तर कुठल्याही गुन्ह्याची जी साखळी आहे, ती साखळी जोपर्यंत कंप्लीट होत नाही किंवा ती साखळी जर अपूर्ण राहिली, तर त्याचा पूर्ण फायदा आरोपींना होत असतो. म्हणजे गुन्ह्याचं जे सर्कल आहे, सुरुवात कशावरून झाली, तो गुन्हा कसा झाला आणि तो येऊन कुठं थांबलं, ह्याचीच पूर्ण चेन आहे ती कंप्लीट व्हावी लागते तपासामध्ये आणि ती तपासामध्ये कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याची प्रत्येक कागद ही तयार करावी लागतात. तर ते पूर्णपणे ते दोषारोपपत्र किंवा ते चार्जशीट कंप्लीट झालं, असं म्हणावं लागतं. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता, की त्या दिवशी घडलं काय, की ज्या दिवशी रणजित निंबाळकरांच्या वरती पिस्तुलाच्या माध्यमातून फायरिंग झालं आणि त्या दिवशी काय घडलं. मग त्या दिवशी तुम्हाला सगळा घटनाक्रम अगोदरचा माहिती आहे, की अ, अविश्वास निर्माण झाला. गौतम काकडे यांनी सांगितलं, की माझे त्यांच्याकडे ₹30,00,000 आहेत आणि ते दिलेले आहेत त्याच्यामुळे तो व्यवहार अपूर्ण आणि या गोष्टीचा राग रणजित निंबाळकरांना आला, की आपल्याकडे कोणतेही पैसे राहिलेले नसताना पूर्वीच्या सर्जाचे व्यवहारातले अ, तरी देखील जर गौतम काकडे असं म्हणत असतील, की माझे सरांकडे येणे आहे, ₹30,00,000 माझी बाकी आहे. त्याच्यामुळं रणजित निंबाळकर हे दुखावले गेले आणि त्यांनी सांगितलं, की आता ह्या बैलाचा व्यवहार आपल्याला करायचाच नाही, तो बैलच घेऊन जायचा. तर त्याच्यामुळं ते त्यांच्या उत्कर्ष या बंगल्यावरती गेले निंबू छपरी येथे असलेल्या. तिथं त्यांच्यामध्ये वाद झाला. रात्रीची 11ची वेळ होती आणि वाद झाल्याच्या नंतर गौतम काकडे यांनी फोन करून त्याच्या भावाला आणि त्यांच्या बरोबर असलेले जे कामगार आहेत, दादासाहेब दगडे, अजित मोरे आणि सचिन मोटकट्टी यांना वर बोलवून घेतलं. त्याबरोबरच त्यांचा भाऊ सक्का गौरव काकडे हे सगळेजण आले. आल्याच्या नंतर त्यांची आधी हातापाय सुरू झाली आणि त्याच्या हातात असलेली जी काठी आहे गौरवच्या ती अ, दुसऱ्यानं कोणीतरी ती काढून घेतली. दोन्ही बाजूला इकडं पण रणजित निंबाळकरांच्या बरोबर त्यांची पत्नी आणि एक 2 मित्र होते. सोडवा-सोडवीचा प्रयत्न होत होता. एकमेकांना धरलं जात होतं, की तुम्ही मारू नका, हे करू नका. त्याच वेळेस गौरव काकडे यांनी त्याच्या कमरेला असलेला पिस्टल काढला आणि रणजित निंबाळकरांच्या डोक्यात गोळी घातली. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि अ, हा सगळा घटनाक्रम झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, की त्याच आरोपींना म्हणजे गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेलं होतं. परंतु गौरव काकडे याने गोळीबार केला होता आणि ते पिस्तूल जे आहे, ते पिस्तूल जे आहे ते जाताना त्यानं गौतम काकडे यांच्याकडे दिलं होतं. त्याच्यामुळं तपासात ज्यावेळेस कस्टडी चालू होती अ, गौरव काकडे यांची, त्या कस्टडीमध्ये गौरव काकडेंनी सांगितलं, की त्याने गुन्ह्यात वापरलेलं जे पिस्तूल आहे, ते गौतम काकडे यांच्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळं आता गौतम काकडे यांच्याकडून रिकव्हरी होती. म्हणजे ते जे पिस्तूल आहे ते गौतम काकडे यांच्याकडून रिकव्हर होणार होतं. त्यामुळं गौतम काकडेंची अटक महत्त्वाची होती. आपल्याला माहिती आहे गौतम काकडे यांची अटक काही लवकर झालेली नव्हती. साधारणतः 17 तारखेला मला वाटतंय 17 जुलैला त्यांना अटक करण्यात आलं. भोर तालुक्यातल्या सारोळा गावाजवळ एक अमृता लॉज आहे. त्या अमृता लॉजच्या परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या एल-सी-बीच्या पथकानं त्यांना अटक केली.
आता ज्यावेळेस त्यांना अटक केली आणि अटक करून हजर केलं आणि कोर्टाने त्यांना पीसी दिली, त्यानंतर कोर्टाने पीसी दिल्याच्या नंतर तपास सुरू झाला आणि मग गौतम काकडे यांनी गौरव काकडे यांनी दिलेलं जे पिस्तूल आहे ते लपवून ठेवलं होतं त्यांच्याच बंगल्याच्या जवळ. एक पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी एक करंज्याचं झाड आहे आणि त्या करंज्याच्या झाडामध्ये एक दगडांचा खळगा होता आणि त्या दगडांच्या खळग्यात त्यांनी ते पिस्तूल लपवून ठेवलेलं होतं. ते सरकारी पंचांच्या समक्ष ते पिस्तूल गौतम काकडे यांनी रिकव्हर केलेला, म्हणजे पोलिसांना गुन्ह्यात जप्त करून दिलं. ज्यावेळेस ते जप्त करून दिलेलं त्यावेळेस त्याच्यावरती एक निळ्या प्लास्टिकच्या पिशवी होता. त्या निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक पाऊच होता, पिस्तूलचा पाऊच, तुम्हाला माहिती आहे ती केस असते ती, त्याच्यात तो पिस्तूल होता आणि तो जसाच्या तसा सरकारी पंचांच्या समक्ष पोलिसांनी जप्त केला. महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तो फक्त ह्या पिस्तुलाचा. आता हा पिस्तूल जे आहे ते मी कालच्या भागात सांगितलं, तो शहाजी काकडे यांच्या नावावरती आहे. नुकताच तो पोलीस ठाण्यात जमा होता इलेक्शनच्या काळात, पण तो सोडवून आणलेला होता. त्याची देखील कागदपत्र चार्जशीटमध्ये दाखल केलेली आहेत की तो पिस्तूल कोणी सोडवून नेला, तो कोणाचा होता वगैरे. कारण त्या पिस्तुलाची जी कंपनी आहे, जो जप्त केलेला आहे ती कंपनी आणि त्याच्यात असलेल्या ज्या बुलेट्स आहेत, ज्या काडतूस आहेत, बुलेट्स आहेत, जी मोकळी काडतूस असतात, तर ती सुद्धा आपल्याला पुंगळी असते, तर ती सुद्धा तिथं मिळून आलेली होती. आणि त्याच्यानंतर जिथं रणजित निंबाळकरांचे रक्त सांडलेलं होतं तिथला मातीचा नमुना, त्याच्यानंतर रणजित निंबाळकरांनी ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस जो घातलेला टी शर्ट होता, तो टी शर्ट, तिथला मातीचा नमुना, तो टी शर्ट, आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जे लोक बरोबर होते, म्हणजे समजा त्यांचा सहकारी एक होता वैभव कदम, हे, तर ह्यांनी ज्यावेळेस त्यांना धरपकड म्हणजे धरलं, दवाखान्यात नेलं, तर त्यांच्या ह्या अंगाला रक्त लागलेलं होतं. तर ह्या सगळ्यांचे कपडे पोलिसांनी जप्त करून ते त्या रक्ताचे नमुने, म्हणजे रक्ताचे शॅम्पल रणजित निंबाळकर सरांच्या, त्याच्यानंतर कपड्यावरती सांडलेलं रक्त, त्या मातीत सांडलेलं रक्त, ह्या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत. त्यानं काय होणार आहे, तर त्यानं जे काय होत असतं बघा, ते जे घर आहे, तो उत्कर्ष बंगला आहे, तो कोणाचा आहे, तर तो काकड्यांचा आहे. काकड्यांच्या घरासमोर त्या ठिकाणावरून रक्ताचे नमुने घेतलेत. ते रक्ताचे नमुने रणजित निंबाळकरांच्या टी शर्ट वरती आढळलेले रक्ताचे नमुने, जखमी माणसाला दवाखान्यात नेत असताना जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या कपड्यावरती आढळलेले रक्ताचे नमुने, हे ज्यावेळेस मॅच होतात त्यावेळेस ते सांगून जातं की ह्या घटनास्थळावरून हे रक्ताचे नमुने घेतलेत. त्याच रक्ताचे नमुने त्यांच्या टी शर्ट वरती मॅच होतात, त्याच रक्ताचे नमुने त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावरच्या कपड्यांवरती देखील मॅच होत आहेत. म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं की हे सर्कल पूर्ण व्हावं लागतं. आणि त्याच रक्ताचे नमुने ज्यावेळेस बंदुकीची जी गोळी त्यांच्या डोक्यातून पोस्टमॉर्टमच्या वेळेस काढली, त्यावेळेस रक्ताचे नमुने त्या बंदुकीच्या गोळीला लागलेलं जे ब्लड आहे, ते ब्लड आणि हे सगळं ब्लड मॅच होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सीलबंद करून सरकारी पंचांच्या समक्ष फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत. त्याचा रिपोर्ट जो आहे तो सीलबंद असतो. आता आपण म्हणतो की त्याचा रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतो का, त्याचा रिपोर्ट हे कर, तर हा जो रिपोर्ट आहे तो अत्यंत गोपनीय असतो आणि तो फक्त आणि फक्त माननीय न्यायाधीशांच्या समोरच उघडायचा असतो. सगळ्यात महत्वाचं हे, तर त्याच्यामध्ये हे सगळे जे रिपोर्ट आहेत ते पोलिसांनी माननीय न्यायालयामध्ये जमा केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मी तुम्हाला ती एक गोष्ट सांगतो की याच्यात जास्त शिक्षा लागण्याचे चान्सेस कसे आहेत. तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की रणजित निंबाळकर सरांच्या डोक्यात सापडलेली गोळी, त्याला आता पोस्टमॉर्टमच्या वेळेस त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं, म्हणजे ते त्यांच्या शरीरातनं काढली. एक तर हे पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झालेलं आहे. ती गोळी कुठल्या पिस्तूल मधनं सुटलेली आहे, तर गौतम काकडे यांनी जो पिस्तूल म्हणजे काढून दिला, जो पुरावा म्हणून त्यावेळेस जो पंचनामा झाला आणि तो पिस्तूल जो काढून दिला, तर त्या पिस्तुलातून ती सुटलेली गोळी आहे. आणि तो पिस्तूल कोणाचा आहे, तर तो काकडेंचा आहे. मग पुन्हा इथं एक सर्कल पूर्ण होतं, हे गोष्ट लक्षात घ्या. तर याच्यामध्ये दोन रिपोर्ट महत्वाचे आहेत. एक पहिला रिपोर्ट महत्वाचा आहे तो बॅलिस्टिक रिपोर्ट, जो
अग्निशस्त्रांचं हे करतो, अनालिसिस करतो किंवा अग्निशस्त्र म्हणजे पिस्तूल. तर ह्या पिस्तुलांचा वरती त्याच्या ज्या तपासणी करण्याची जी प्रयोगशाळा आहे ती मुंबईत आहे आणि त्याच्यामध्ये ते पिस्तूल, ती डोक्यात सापडलेली गोळी ती ह्या पिस्तुलातनं निघालेली आहे आणि त्याची मोकळी पुंगळी त्यांच्या दारात सापडलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पोलिसांनी तो तपास जो आहे तो केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं एक आहे याच्यामध्ये, की बऱ्याच वेळा वाटतं की शिक्षा लागण्यासाठी काय काय गोष्टींची पूर्तता असते. तर सगळ्यात महत्वाचे आय विटनेस. याच्यात आय विटनेस आहेत ते जवळपास 3 आहेत. तर 3 आय विटनेस, आपला कायदा जो आहे तो पुरावा आणि साक्षीदार याच्यावरतीच खूप चालत असतो. पण ह्याला ऍडिशनल काही गोष्टी आहेत. ऍडिशनल म्हणजे काय, की जर समजा एखादा माणूस उद्या खोटं बोलला, तर ह्या बंदुकीतनं सुटलेल्या गोळीचा रिपोर्ट खोटं बोलू शकत नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर रणजित निंबाळकरांच्या डोक्यात सापडलेली गोळी, ती गोळी कुठल्या पिस्तुलातनं सुटली, तर काकड्यांच्या पिस्तुलातनं सुटली. काकड्यांच्या पिस्तुलातनं सुटलेली गोळी त्याची पुंगळी कुठं सापडली, तर तो काकड्यांच्या दारात सापडली. तो पिस्तूल कुठून रिकव्हर केलाय, तर तो काकड्यांच्या दारातून रिकव्हर केलेला आहे. आणि त्याला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की अजून ज्या काही गोष्टी असतात, फिंगरप्रिंट, अमुक तमुक, ह्या पण सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो पोलिसांनी व्यवस्थित हे केलेला आहे. त्याच्यामुळं बहुतेक वेळा याच्यात या घटनेतून सुटण्याचे चान्स फारच कमी आहेत. फारच म्हणजे अगदी नाहीच म्हटलं तरी चालेल. कारण ज्यावेळेस फायरिंग मर्डर होतो आणि त्याच्यातलं ज्यावेळेस ऍक्च्युअल वेपन रिकव्हर केलं जातं, त्यावेळेस कोणत्याही आरोपीला सुटणं फार आणि फार अवघड असतं. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एकतर या घटनेमध्ये रणजित निंबाळकर आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे सहकारी ज्यावेळेस बंगल्यावर पोहोचलेले होते, त्यावेळेस गौतम काकडे यांनी वाद झाल्याच्या नंतर त्या उरलेल्या आरोपींना बोलवून घेतलेलं आहे. त्याच्या फोनच्या डिटेल्स, त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या चार्जशीट मध्ये आहेत. म्हणजे याच्यात कुठल्याही गोष्टीला बहुतेक वेळा सांद मिळणार नाही. त्यामुळं या केसमध्ये जो आता सगळ्यात महत्वाचा आहे, तर बॅलिस्टिक रिपोर्टसाठी पोलिसांनी काय काय मागणी केलेली आहे ही मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. तर ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस पोस्टमॉर्टम झालं आणि त्याच्यानंतर जे काही रक्त काढलेलं होतं, मी तुम्हाला सांगितलं पुंगळे ब्लड, त्या बुलेटला लागलेलं रक्त, रणजित निंबाळकरांचा रक्तगट आणि ते मिळतं जुळतंय का, तर त्या फॉरेन्सिक लॅबला वेगळी प्रश्नावली आहे की ते रक्तगट कोणता आहे, बुलेटला लागलेलं रक्त मिळतं जुळतंय का, त्याच्यानंतर टी शर्ट वरती असलेलं रक्त तेच आहे का, सहकाऱ्यांच्या अंगावरती कपड्यांवरती सापडलेलं रक्त तेच आहे का, आणि मातीमध्ये सापडलेला रक्ताचा नमुना तेच आहे का, हे प्रश्न जे आहेत ते ब्लडच्या अनुषंगाने आणि जे फॉरेन्सिक लॅब जे आहे जे पिस्तुलाचा अनालिसिस करतात, तर तो जो बॅलिस्टिक रिपोर्ट आहे त्याच्या सुद्धा साठी सगळ्यात महत्वाचे जे काही प्रश्न विचारलात, हे अग्निशस्त्र म्हणजे हा पिस्तूल चालू स्थितीत आहे का, त्याच्यानंतर त्याच्यातून उडालेली पुंगळी आणि त्याच्यातून सुटलेले बुलेट हे मिळते जुळते आहेत का, त्याच्यानंतर याच पिस्तूल मधून ही गोळी फायर झाली आहे का, सगळ्यात महत्वाचं ते एक प्रश्न. त्याच्यातलं जे मॅगझिन आहे ते त्याच आहे का, त्याच्यातले बुलेट हे त्याच पिस्तुलातून चालले का, पुंगळी त्याचे, आणि हे सगळं ह्याच अग्निशस्त्राची म्हणजे जो पिस्तूल फॉरेन्सिक लॅबला दिलेला आहे ते ह्याच्याशी सगळं मिळतं जुळतंय का, हे सगळं विचारलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्यात लेफ्ट हँड वॉश जो गन पावडर आहे, ती सुद्धा गन पावडर जी असते त्यावेळेस उडालेली, तर ते सुद्धा त्याच्याशी संबंधित आहेत का, असे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सीलबंद होऊन कोर्टामध्ये सादर होत असतात. तसंच डीव्हीआरचं देखील सेम आहे. जो सीसीटीव्हीचा डीव्हीआर तो चालू स्थितीत आहे का, त्याच्यातलं फुटेज डिलीट केलंय का, त्याच्यामध्ये काही छेडछाड केली का, असेच सगळे प्रश्न विचारून तो डीव्हीआर सुद्धा पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबलाच पाठवलेला आहे. बहुतेक माझी अशी जी माहिती प्राथमिक याच्यातलं काहीच डिलीट झालेलं नाही किंवा याच्यातला कुठल्याच गोष्टीमध्ये पोलिसांनी कसूर ठेवलेला नाही. बघूयात आपण की ह्या सगळ्या घटनेमध्ये आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. हे सगळं मॅटर 4-5 वर्ष चालू शकतं. त्याच्यामुळं हळूहळू त्याच्यातली तीव्रता जरी कमी झाली तरी आपण ज्या वेळेस ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टींची अपडेट असेल त्या वेळेस आपण
तुम्हाला ती सांगू. आणि आपण आता याचा उद्याचा जो भाग आहे तो शेवटचा भाग असेल या चार्जशीटचा. त्याच्यातल्या अजून काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की पोलिसांनी जे वेगळं पण तपासामध्ये दाखवलेलं आहे, किंवा एवढ्या रात्री घटना घडली तर मग आरोपींना कसं ओळखणार, साक्षीदार म्हणा, फिर्यादी म्हणा. तर त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे पोलिसांनी हे आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.